व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय आकारामजी पाटील साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय आणि उद्योजक संतोषजी उत्तेकर साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। आनंद कलेक्शनचे सर्व आनंददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आकारामजी पाटील साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत। त्यानंतर उत्तेकर साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करणार आहोत। उत्तेकर साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। त्याबरोबर वैभवजी राजवन साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय आणि नितीन साहेबांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। चला पद्धतीने आम्ही नाव घेतो, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आनंद कलेक्शन आनंददादा पाटील यांच्या संकल्पनेतून भैरवनाथ चषक ही स्पर्धा या भूमिपुत्र क्रीडांगणावरती राबवली गेली आणि जबरदस्त क्रिकेटचे सामने आपल्याला बघायला मिळाले, जिथे माझ्या प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेला लागली। प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला आणि या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता जे कार्य आपण हाती घेतलं होतं ते निर्विघ्नपणे आता इथून मात्र पार पाडलंय थावडे संघाने। टेक्सटेड कंपनीचे सन्माननीय रविराजजी पाटील दादा यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। आनंद कलेक्शनचे सर्व आनंददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रविराज पाटील दादांचा या व्यासपीठावरती आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। मायेचे उद्गार प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। चला मी विनंती करतो, आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा आपण पार पाडणार आहोत। दोन्ही टीमचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या समोर या। त्याबरोबर पांडुरंगजी पाटील ठाणा उपशाखा प्रमुख यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। तर आपला शुभ सन्मान आपण साहेब स्वीकारायचा आहे। पांडुरंगजी पाटील ठाणा उपशाखा प्रमुख यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। चला सकाळपासून महाडिक युवा मंदूर सतीशदादा पाटील यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। जे मंदूर गावचे आहेत महाडिक युवा शक्ती
मंदूर यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। सतीशदादा पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य केलेला आहे। त्यानंतर सकाळपासून खूप चांगलं पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली। आमचे शिवा सर, त्याबरोबर शशी साटम सर आणि रुपेशजी सावंत सर यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करणार आहोत। या शिवा सर, आपला यथोचित मानाने सन्मान केला जाईल। शिवा वैती सर जे मुलुंडचे आहेत। सहासष्ट वर्ष चालू आहे तरी सुद्धा क्रिकेटची सेवा करतात आपले शिवा वैती सर। सकाळपासून खूप चांगलं पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। शिवा वैती सरांचा मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही या भैरवनाथ चषकाच्या अनुषंगाने त्यांचा यथोचित मानाने सन्मान करतोय। त्यानंतर शशी साटम सरांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय। शशी साटम सरांचा या ठिकाणी यथोचित मानाने सन्मान केला जातोय। या व्यासपीठावरती अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपण सरांना बघतो ॲज अ अंपायर म्हणून खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलेलं आहे। महाराष्ट्राच्या बाहेर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे आणि त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जातो। त्यानंतर रुपेशजी सावंत सरांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। रुपेशजी सावंत सरांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय। सुनील नामर यांचा सत्कार घ्या। इकडे यूट्यूब
शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांतदादा पाटील यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्याबरोबर अजितदादा पाटील पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्था अजितदादा पाटील एक कुस्तीफील त्यांनी गाजवलं आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती एक गोल्ड मेडल मायचुमदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. या स्पर्धेसाठी भरपूर कष्ट अजितदादाने घेतले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अजितदादा प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगलं कार्य करत असतात. त्याबरोबर शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनाजी दादा पाटील यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित करतोय. एक हसमुख चेहरा, क्रिकेटसाठी वेड असं महत्व आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटसाठी काही करण्यासाठी हे तयार असतात असे धनाजी दादा पाटील यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आता एकदा ही स्पर्धा आवडली असेल तर थावडे गावासाठी आणि या आयोजनासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याबरोबर ही स्पर्धा ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं आजच्या दिवसभरात संपूर्ण अक्षयदादा म्हात्रे यांची संपूर्ण टीम, चला या विनंती करतोय आपला देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचित असा मान आणि सन्मान केला जाईल. चला सर्व टीमचे खेळाडू व्यासपीठाच्या समोर, देऊळवाडी आणि मुटकलवाडी, देऊळवाडी संघ सर्व खेळाडू व्यासपीठाच्या समोर या. प्रमोद दादा कदम यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय. कांसा 11 चे संघ मालक ज्यांचे मात्र शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन ची प्रीमियर लीग होते STPL, तिथे मात्र त्या संघाचे प्रतिनिधित्व करतात ओनर आहेत, त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतोय.
चला आता आपण वैयक्तिक बक्षीस देणार आहोत। या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने मात्र मैदानाच्या अगदी चौफेर बॅटिंग केली, जबरदस्त खेळ त्याने दाखवला आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरला एनिकेसेस। या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय देऊळवाडी या टीमचा भगवान। चला सर्व टीम व्यासपीठाच्या समोर या। देऊळवाडी या टीमचा भगवान ठरलाय या भैरवनाथ ट्रॉफी मधील उत्कृष्ट फलंदाज। चला भगवान आपण यायचंय मैदानाच्या अगदी चारही दिशेला तो खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला। कॅश प्राइज आहे, बेस्ट बॅट्समन साठी कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज आता आपण देऊन सन्मानित करतोय भगवान या खेळाडूला। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। जबरदस्त खेळ दाखवला भगवान यांनी आणि त्यांना इथून मात्र आपण कॅश प्राइज देऊन सन्मानित करतोय। भगवान दादा तो थोडीशी आम्ही आपल्याशी चर्चा करतोय। कशी वाटली स्पर्धा, कसा वाटला टीमचा हार्डवर्क आणि या स्पर्धेविषयी काय बोलाल? आयोजन कसं वाटलं? आयोजन उत्कृष्ट असं झालं। आनंदाची टुर्नामेंट अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली। टीम मध्ये माझा एफर्ट चांगला आहे त्यामुळे आम्ही जिंकतोय। थँक्यू सो मच। हा होता देऊळवाडी टीमचा मिस्टर भगवान। त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने गोलंदाजी करत असताना अफलातून खेळ दाखवला तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मुटकलवाडी या टीमचा व्यावसायिक खेळाडू मिस्टर संदीप। संदीप आपण यायचंय उत्कृष्ट गोलंदाज हे नामांकन या खेळाडूला देऊन आपण सन्मानित करतोय। उत्कृष्ट गोलंदाज ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना अफलातून खेळ दाखवला आणि त्यांनाच आता इथून मात्र आपण कॅश प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत। जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। आता या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज या मैदानाचा राजा आणि या स्पर्धेचा राजा ज्याने बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमॅनने 80 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जबरदस्त त्यांनी खेळ दाखवला तोच ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज एनिकेसेस। यास आवाज ऐकायला येत नाहीये, पुन्हा एकदा येऊ द्या। वैभव ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज। जबरदस्त खेळ दाखवला आणि वैभव यांना आपण एक समसमाती ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत। लाजवाब खेळ इथून मात्र दाखवला आणि वैभव ठरलाय आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत भैरवनाथ चषक या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज। वैभव यांना एक समसमाती ट्रॉफी देऊन इथून मात्र सन्मानित केले जाते। मॅन ऑफ द सिरीज टाळ्या कमी पडतात, येऊ द्या। मॅन ऑफ द सिरीज जबरदस्त खेळ दाखवला। ही स्पर्धा अक्षरशः मात्र आपल्या बॅटिंगने बॉलिंगने या खेळाडूने गाजवली। लाजवाब खेळ। वैभवशी आम्ही चर्चा करू। वैभव जर का आपण बघितलं तर जबरदस्त खेळ दाखवला। वैभव आता बोलायचंय आपल्या जीवनातील हा आवडता क्षण आहे। वैभव कसं वाटतंय आणि मॅन ऑफ द सिरीज ही आपल्या जीवनातील कितवी मॅन ऑफ द सिरीज आहे? ही माझी पहिलीच म्हणजे आमच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये पहिलीच आहे आणि थँक्यू बोलल टीमला चांगला सपोर्ट केला आणि मला बॅक करून परत ओपनिंगलाच पाठवल्याबद्दल धन्यवाद भगवानदा। स्पर्धा कशी वाटली? आनंद दादा यांच्याबद्दल काय बोलशील? स्पर्धा खरं तर मला चांगलीच झाली कारण मी येणार नव्हतो पण भगवानदा बोलला की चांगली टुर्नामेंट आहे, मोठी टुर्नामेंट आहे, त्यामुळे आलो इकडे। थँक्यू सो मच। हा होता वैभव ज्यानं मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार इथून मात्र पटकावलेला आहे। आणि भगवान दादा यांच्याकडून देऊळवाडी या टीम मधील आकाश यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे। आकाश या 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे। पहा
याला बोलतात खेळाडू वृत्ती. कोणत्याही खेळाडूला नाराज केलं जात नाही आणि भगवान यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज आकाश यांना दिलं जात आहे. आनंद दादा यांच्या उपस्थितीमध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज आता आकाश खेळाडूला देऊन सन्मानित केलं जाईल. आता या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ज्यांनी मात्र सकाळपासून अप्रतिम खेळ दाखवला. चला संपूर्ण विकास शिर्के आणि आर्मी यायचं व्यासपीठावरती मुटकलवाडी हा संघ ठरला आहे. आनंद कृष्ण फेटेवाले पुरस्कृत या भैरवनाथ चषकातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी जिथे कॅश प्राइज होत 8,888 आणि एक चमचमाती ट्रॉफी आता या संघाला देऊन सन्मानित केलं जाईल. स्पर्धेतील भैरवनाथ चषकातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतो आहे मुटकलवाडी हा संघ. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांना याही टीमने मात्र इम्प्रेस केलं. द्वितीय क्रमांकाचा मानकरी रनर अप संघ ठरला आहे अर्थातच मुटकलवाडी हा संघ. अभिनंदन, वेल प्लेड. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आता आजच्या दिवसभरात प्रेक्षकांना प्रश्न पडला होता की फायनलचा मानकरी कोण ठरणार. त्या प्रश्नाचं आता उत्तर मिळालंय. कोणी विचारलं तर सांगा. भैरवनाथ चषकातील आनंददादा फेटेवाले पुरस्कृत या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अर्थातच निनाई विठलाई क्लब देऊळवाडी हा संघ ठरलाय. या स्पर्धेतील विजेता संघ अभिनंदन. कॅश प्राइज आहे 15,555 आणि एक भव्य दिव्य चषक देऊन या संघाला सन्मानित केलं जात आहे. चला संपूर्ण टीम या, विजेते झालेला आहात संपूर्ण टीम या. हा आनंद कोणी एकाचा नसून आपल्या सर्वांचा आनंद आहे आणि आपण सर्वांनी या आनंदात सहभागी व्हायचं. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. ज्योतिबाच्या नावानं आता विजेता संघ ठरलाय भैरवनाथ चषकातील आनंददादा कलेक्शन. आनंददादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा भैरवनाथ चषक थावडे या स्पर्धेतील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे निनाई विठलाई क्लब देऊळवाडी हा संघ ठरला. या स्पर्धेतील विजेता संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, वेल प्लेड. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. आता या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली प्रशांत दादा, अजित दादा पाटील आणि थावडे ग्रामस्थांचं आनंद दादा पाटील यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आहे. आणि मी समालोचक इथेच थांबतो. असं प्रेम आणि असंच सपोर्ट आपण करत राहा. आणि आता येत्या रविवारी अर्थातच 18 तारखेला अध्यक्ष चषक आपल्या भेटीला येतो आहे. तिथे देखील असाच सपोर्ट आणि प्रेम आपण द्या अशी आम्ही इच्छा बाळगतो. आणि मी समालोचक सुनील लांबोर. जय महाराष्ट्र, जय